टू बी ऑर नॉट टू बी इज द क्वेश्चन. लाईफमध्ये अशा खूप वेळेला सिच्युएशन येतात की हे करू की ते करू. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. मुलगी अगदी लहान आहे, तिचं न्यूट्रिशन तर व्यवस्थित झालंच पाहिजे, परंतु स्कूलचा इतका स्ट्रेस असतो, अभ्यासामध्ये ती कायम पहिलीच पाहिजे. मग तिचं अभ्यास भरपूर होतो, तिच्या न्यूट्रिशनची मी काळजी घेते, ओबेसिटी जरा वाढली, अर्ली प्युबर्टी झालेली आहे. तिला खेळू देऊ म्हणजे अर्ली प्युबर्टी होणार नाही, वेट गेन होणार नाही, का अभ्यास करू दे. 11वी-12वीला मुलं गेलेली आहेत. मुलींना शिक्षण अतिशय महत्त्वाचं, त्यामुळे 11वी-12वीमध्ये त्यांना खेळायला देऊन कसं चालेल. करिअरसाठी तिनं मात्र अभ्यास केला पाहिजे. मी तिच्या जेवणाची काळजी घेतली पाहिजे. करिअर तर होतंय, परंतु PCOD येत आहे का, आणि हेल्थसाठी खेळायला लावलं, टाइमपास होतंय, करिअर जरा दुर्लक्षित होईल का. खरं तर करिअर अचीव झालेलं आहे, लग्नाची वेळ आहे, परंतु स्वतःचा बँक बॅलन्स असल्याशिवाय लग्न कसं करायचं. भले 28-30 वय झालं, करिअर महत्त्वाचंच आहे. म्हणून प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम होतील का, इन्फर्टिलिटी होईल का, लवकर लग्न करणे, लवकर फॅमिली कंप्लीट करणे, मग करिअरकडे दुर्लक्ष होत आहे का. खरं तर आता आयुष्याच्या जवळपास 50च्या आसपास मी आलेली आहे. मुलं त्यांच्या करिअरमध्ये सेट आहेत, त्यांच्या आयुष्यातही सेट आहेत. घर अगदी मोठं आहे, परंतु घरामध्ये आता नियर रिटायरमेंट किंवा आफ्टर रिटायरमेंट आम्ही दोघंच असतो. बोलायला कोणी नाही आहे, आयुष्यभर कामामध्ये मैत्रिणी राहिलेल्या नाही आहे, छंद तर जोपासण्यात वेळच मिळाला नाही आहे. काय केलं पाहिजे. तब्येतही जरा प्लस मायनस असते. मग आत्ता मात्र मैत्रिणी करू, आत्ता नवीन क्लासेस, नवीन छंद जोपासू, जेणेकरून माझं मेंटल हेल्थ चांगली राहील का. कुणी काय म्हणेल. नातवंडांचं करायचंय, अजूनही जबाबदाऱ्या पार पाडायच्यात, पण अजूनही घरात अडकू. खरंच लाईफ टू बी ऑर नॉट टू बी मध्ये कधी आलं आणि कधी गेलं हे कळलंच नाही. आपलं लाईफ हे सगळ्या गोष्टींनी पूर्ण असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये मला वेळ दिला पाहिजे, माझ्या फॅमिलीला वेळ दिलाच पाहिजे, त्याबरोबरीनं माझं प्रोफेशनल लाईफसुद्धा हे चांगलं असलं पाहिजे. कुठंतरी ह्या टू बी नॉट टू बीमध्ये स्वतःच्या लाईफचा बॅलन्स जर मला साधता आला तर त्याच्यासारखं सोन्यासारखं दुसरं काही नाही. धन्यवाद.